आता पाहूयात ग्राउंड झिरो। लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये पवार कुटुंबीय एकमेकांवरती आरोप करताना पाहायला मिळतात। दरम्यान आता पुणे लोकसभा असेल, बारामती असेल, यामध्ये मतदान झाल्यानंतरही दोन्ही पवारांमध्ये आरोप प्रत्यारोप आहेत ते सुरूच आहेत। दरम्यान अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावरती शरद पवार यांनी प्रतिक्रिया देताना अजित पवारांना टोला लगावलेला आहे। शरद पवार यांनी असं वक्तव्य केलं होतं की आगामी काळामध्ये काँग्रेसमध्ये काही पक्ष हे विलीन होतील। याचाच वरती अजित पवार यांनी प्रतिक्रिया देताना शरद पवार हे त्यांच्या मनाचं बोलतात आणि मनानुसारच निर्णय घेतात अशा प्रकारची प्रतिक्रिया दिली होती। मात्र अजित पवार यांनी आपलं बघावं, आपल्या पक्षाचं बघावं, दुसऱ्याच्या पक्षामध्ये कशाला तोंड घालताय अशा भाषेमध्ये अजित पवार यांच्यावरती शरद पवारांनी टीका केलेली आहे। त्यामुळे या टीकेला आता अजित पवार कसे प्रत्युत्तर देतात हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन राजेश मनियारसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या कार्यशैलीवरती सडकून टीका केली होती। मात्र 2024च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच गुढीपाडवा मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देत भाजपला आणि महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे। त्यामुळे येत्या 17 मे रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 17 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत एक सभा पार पडणार आहे। या सभेमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे नेमकी कोणती भूमिका मांडतात आणि देशातील पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकी कोणती भूमिका मांडतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन राजेश धोत्रेसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यात पार पडणाऱ्या मतदानासाठी आता अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईतील मैदानात उतरणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे। कारण मुंबईत एक रोड शो आणि छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर जाहीर सभा आता घेणार आहेत आणि एकूणच या सभेच्या आणि रोड शोच्या तयारीसाठी आज मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतली। त्यामुळे एकूणच पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसवर मुंबईत येऊन निशाणा साधताना पाहायला मिळतील। कॅमेरामन रोहित कांबळेसह मी चेतन नावरे, मुंबई। लोकसभा निवडणुकीत कसाबला फासावर लटकवणाऱ्या उज्ज्वल निकम यांना मतदान करा असा प्रचार भारतीय जनता पक्षाकडून केला जात आहे। यावरच काँग्रेस पक्षाने आक्षेप घेतला आहे। काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते नसीम खान यांनी या प्रकरणामध्ये भूमिका मांडली आणि त्यांनी म्हटलं आहे की कसाब प्रकरणामध्ये उज्ज्वल निकम यांना संपूर्णपणे राज्य सरकारने फीस दिली आहे, ते काही फुकट या ठिकाणी लढले नाही असा आरोपही या ठिकाणी करण्यात आला आहे। फुकट जर लढले असते तर हा विचार करता आला असता, परंतु उज्ज्वल निकम यांनी राज्य सरकारकडून पूर्णपणे फीस घेतली आहे आणि त्याचा हिशोब जेईडी विभागामध्ये आजही आहेत असा दावा त्यांनी केला आहे। त्यामुळे कसाब यांना फासावर लटकवण्याचं काम पैसे घेऊन उज्ज्वल निकम यांनी केला असल्याचा आरोप नसीम खान यांनी केला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट लालचंदसह विनोद राठोड, लोकशाही मराठी, मुंबई। ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांना आज हद्दपारीची नोटीस बजावण्यात आली आणि या सगळ्या प्रकारामुळे खरं तर राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे। परिमंडळ 2चा उपायुक्त मोनिका राऊत यांनी त्यांना तडीपारीची नोटीस बजावलेली आहे। 2014 साली लोकसभा निवडणुकीच्याच पार्श्वभूमीवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी सुधाकर बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि यामध्ये ते दोषपात्र सिद्ध झालेले होते। न्यायालयाने त्यांना 3 वर्षाचा सश्रम कारावासाची शिक्षा सुनावलेली होती। हे सगळं जे प्रकरण आहे आता ते न्यायप्रविष्ट जरी असलं तरी या सगळ्या पार्श्वभूमीवर आज त्यांना हद्दपारीची नोटीस बजावण्यात आलेली आहे। एकतर कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिकमध्ये आलेले होते आणि त्यांनी सुधाकर बडगुजर यांच्यावर निशाणा साधला होता। त्याचप्रमाणे ठाकरे गटाचे माजी पदाधिकारी आणि आता शिंदे सेनेमध्ये सक्रिय असलेले विजय करंजकर यांनी देखील सुधाकर बडगुजर यांच्यावर निशाणा साधलेला होता आणि कालच मुख्यमंत्र्यांची पाठ फिरताच सुधाकर बडगुजर यांच्यावर तडीपारीची नोटीस बजावण्यात आल्याने त्यांच्या या नोटीसीमुळे आता राजकीय चर्चांना विविध उधाण आल्याचं दिसून येते। महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक। शरद पवार गटाचे सरचिटणीस आणि कोकणचे संपर्क प्रमुख आणि शरद पवारांचे जवळचे समजले जाणारे प्रशांत पाटील सध्या नवी मुंबईच्या राजकारणात पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे दिसून येते। ठाणे लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे तसेच मावळ लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वागरे पाटील यांच्याकरता प्रशांत पाटील जोरदार सभेचं आणि बैठकीचं आयोजन त्यांच्याकडून केलं जात आहे। नवी मुंबईच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रभावी असं व्यक्तिमत्व नाही। प्रशांत पाटलांसारखा हुशार आणि प्रभावी राजकारणी म्हणून नवी मुंबईच्या राजकारणामध्ये त्यांना ओळखलं जातं। त्यामुळे ते पुन्हा एकदा सक्रिय झाल्यामुळे राष्ट्रवादीला पुन्हा एकदा उभारणी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते। कॅमेरामॅन अनिल वाडेचा विकास लोकशाही, नवी मुंबई। कोल्हापूर शहर आणि परिसरामध्ये शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे। आज सकाळी 10:10 छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये जन्मकाळ सोहळा तिथीप्रमाणे साजरा करण्यात आला।
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या घोषणांनी संपूर्ण परिसर हा दणाणून गेला आहे. शहरात अनेक ठिकाणी पोस्टर्स देखील उभारण्यात आले आहे. त्यासोबतच संयुक्त बुधवारपेठ असेल, संयुक्त मंगळवारपेठ असेल यांच्या वतीनं शहरात भव्य दिव्य मिरवणूक देखील काढण्यात येणार आहे. एकूणच संपूर्ण शहर आहे ते भगवमय झालेलं आहे. अनेक ठिकाणी पताके लावण्यात आलेले आहेत, भगवे झेंडे उभारण्यात आले आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा देखील उभारण्यात आल्या आहेत. त्यामुळं कडेकोट पोलीस बंदोबस्तामध्ये आज तिथीनुसारची शिवजयंती आहे ती साजरी होताना दिसत आहे. सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर. छत्रपती संभाजीनगरचं तापमान 42 अंश सेल्सिअसच्या पुढेही पोहोचलेलं होतं. या तापमानामुळे अक्षरशः जीवाची लाहीलाही व्हायची. मात्र अशातच छत्रपती संभाजीनगरमध्ये आज जोरदार पाऊस पडलेला आहे. त्यामुळं आता छत्रपती संभाजीनगर कुठंतरी थंडावल्याचं पाहायला मिळतं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जायकवाडी धरण आहे. या जायकवाडी धरणामध्ये सध्याच्या स्थितीला फक्त 7% पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळं मृत पाणीसाठ्याचा आधार जो आहे तो घ्यावा लागणार आहे. म्हणजे यावर्षी अतिशय कमी पाऊस पडला आहे, त्यामुळे जलसाठेसुद्धा कुठेतरी कोरडे पडत चाललेले आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हजारो टँकरच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पाणी पुरवठा करावा लागतोय आणि अशामध्येच हा पाऊस पडला, त्यामुळे शहर कुठेतरी थंडावलं आहे. मात्र पाणी पातळीमध्ये अजून कुठे वाढ झालेली नाही आहे. पाणी हवं आहे, पाणी हे जीवन आहे. मात्र सध्याच्या स्थितीला पाण्याची कमतरता पाहायला मिळते आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा प्रचंड नुकसान झालेलं आहे. त्यामुळे शेतकरीसुद्धा एकीकडे आम्हाला मदत द्यावी, दुष्काळाचा जो काय फटका होता तो या ठिकाणी पाहायला मिळतोय. अतिवृष्टीमुळे नुकसान होतं, अशामध्येच पिकांना त्याला पाणी नव्हतं. कसंबसं जगवलेली पिकं या अवकाळी पावसामुळे संकटात सापडलेली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांनी आता सरकारकडं नुकसान भरपाई देण्यात यावी ही मागणी केलेली आहे. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.